बसल्या बसल्या मनात विचार आला आणि मी दादांना विचारलं, दादा, या आयुष्यात एवढी संकट, एवढ्या अडचणी, एवढी दुःख आहेत, त्या सगळ्यांमधून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग मिळेल का? तर दादा मला म्हणाले, दरवेळेस तू मला कुठे ना कुठे घेऊन जातोस, यावेळी मी तुला एका अशा ठिकाणी घेऊन जातो जिथं तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. दादांच्या सांगण्यावरून मी गाडी काढली आणि दादा सांगतील त्या दिशेने मी जायला निघालो. थोड्याच वेळात आम्ही ढेबेवाडी फाट्यावरून आगाशिवनगरच्या दिशेने आलो. पुढे आल्यानंतर दत्त मंदिरापासून गाडी खालच्या दिशेने घेऊन आगाशिवनगरमध्ये एका अशा ठिकाणी आलो ज्याचा मी कधी विचार पण केला नव्हता. मित्रांनो, ते ठिकाण होतं आगाशिवनगरमधील श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र. स्वच्छ हातपाय धुवून आत आल्यानंतर दादा मला स्वामींच्या फोटोसमोर घेऊन आले आणि म्हणाले, हेच ते ठिकाण आहे जिथं तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि मार्ग मिळेल. स्वामींची सुंदर प्रतिमा बघितल्यानंतर मी कधी स्वामींच्या चरणी नतमस्तक झालो माझं मलाच समजलं नाही. तेवढ्यात राजेश दादा आले आणि त्यांना आम्ही भेटलो. राजेश दादांनी स्वामी सेवेचं महत्त्व सांगितलं आणि तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर स्वामींनी मार्ग दाखवला आहे याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. इथं आलेला प्रत्येक जण स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन जातो आणि स्वामी सुद्धा त्यांची संकटे आपोआप दूर करतात. राजेश दादा आम्हाला केंद्राच्या पाठीमागच्या बाजूला घेऊन आले जिथे यज्ञ चालू होता आणि त्याच जागेवरती नियोजित 7 मजली इमारत सुद्धा उभी राहणार आहे. त्यामध्ये स्वामी दरबार, अन्नछत्र आणि यात्री निवास अशी व्यवस्था असेल. इथे प्रत्येक अमावस्येला 4 ते 5 हजार भाविक लाभ घेतील एवढा महाप्रसाद केला जातो. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करायच्या असतील तर स्वामी सेवेमध्ये या आणि चिंतामुक्त व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.